अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे 8व्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद अष्टमी असते. त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासून चंद्रापर्यंतचे कोना अंतराचे पृथ्वी सूर्य सरळ रेषेने पृथ्वी चंद्र रेषेची पृथ्वीजवळ केलेल्या कोनाचे मोजमाप जेव्हा शुक्ल पक्षातील अष्टमी असते आणि जेव्हा ते 265 ते 276 अंश असते तेव्हा वद पक्षातील अष्टमी थर्ड क्वार्टर फेज असते. अष्टम्यांची काही खास नावे: अशोक अष्टमी, कराष्टमी, कार्तिक वद अष्टमी, कालाष्टमी, कोणत्याही महिन्यातली वद अष्टमी, गोपाष्टमी, गोपाल अष्टमी, कार्तिक शुक्ल अष्टमी, जन्माष्टमी, गोकुल अष्टमी, श्रावण वद अष्टमी, जानकी जयंती, सीता अष्टमी, माद वद अष्टमी, त्रिलोचन अष्टमी, ज्येष्ठ शुक्ल अष्टमी, दुर्गाष्टमी, कोणत्याही महिन्यात येणारी शुक्ल अष्टमी, बुद्धाष्टमी, बुधवारी येणारी अष्टमाष्टमी, पौष शुक्ल अष्टमी, कालभैरव अष्टमी, राधा अष्टमी, शीतला अष्टमी, फाल्गुन वद अष्टमी. या दिवशी 8 शाकभाज्या ब्राह्मणाला दान करतात. आज दुर्गाष्टमी आहे. हा दिवस आपल्या कुलदेवीच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज श्री दुर्गाष्ट सप्तशतीचा मराठी किंवा संस्कृत पोथीचा घरी किमान एक तरी संपूर्ण पाठ करावा. आज घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुंकुमार्चन करावे. ही सेवा यंत्रावर श्री सूक्त स्तोत्र वाचून करतात. श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठण करावे. श्री यंत्रावर हे सुद्धा स्तोत्र वाचून कुंकुमार्चन करतात. 64 योगिनी यंत्र, 2 वास्तुयंत्र व 1 विजय पंचदशी व दुकानाच्या दारावर लावून त्याच्या तांब्याचे 64 योगिनी यंत्र लावावे. 64 योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करावी व 1 माळ श्री स्वामी समर्थ व 99 मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावावे. होणारे लाभ: आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते. या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते. घरात अन्नधान्याची कमी राहत नाही. सदैव भरभराट टिकून राहते. वाईट शक्ती, नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. जवळच्या सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध आहे. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणा प्रणमस्ते. आज बुधाष्टमी व्रत पूजा विधी. बुधवारी येणारी अष्टमी तिथीला बुधाष्टमी म्हणतात. बौद्धिक त्रास दूर होण्यासाठी श्रद्धापूर्वक बुधाष्टमी हे व्रत करतात. बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे आहे. व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते असे देखील म्हणतात. याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात म्हणून त्याला नरकाचे भोग भोगावे